भारतीय फुटबॉलमधील सर्वात मोठे नाव म्हणजे सुनील छेत्री। भारताचा स्टार खेळाडू आणि कर्णधार सुनील छेत्रीने कोलकात्यात शेवटचा सामना खेळून आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून जून 2024 मध्ये निवृत्ती जाहीर केली। सुनील छेत्री याची निवृत्ती म्हणजे चाहत्यांसाठी मोठा धक्का। भारतीय फुटबॉलवर अधिराज्य गाजवणाऱ्या सुनील छेत्रीने अनेक विक्रमांना गवसणी घातली। 19 वर्षाच्या या शानदार कारकिर्दीनंतर भारतीय फुटबॉल समोर मोठा प्रश्न उभा राहिला। सुनील छेत्री नंतर कोण? क्रिस्टियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेसी नंतर आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करणाऱ्या सक्रिय खेळाडूंमध्ये छेत्री तिसऱ्या क्रमांकावर येतो। अशा महान खेळाडूचा पर्याय शोधणे सोपे नव्हते आणि ते होऊही शकले नाही। जून 2024 मध्ये छेत्रीने निवृत्ती घेतल्यानंतर 9 महिन्यांनंतरही भारताला त्याचा पर्याय मिळू शकला नाही। त्यामुळे छेत्रीने 6 मार्च 2025 रोजी पुन्हा मैदानावर परतण्याचा निर्णय घेतला। छेत्रीच्या पुनरागमनानंतर भारतीय संघाचे प्रशिक्षक मार्केज म्हणाले, आता टीमला विजय हवा आहे आणि सध्या भारताचा सर्वोत्तम स्ट्रायकर छेत्रीच आहे, यावर कोणतीही शंका नाही। छेत्री 40 वर्षांचा खेळाडू असून आजही सर्वोत्तम स्कोरर आहे। त्याने इंडियन सुपर लीग 2024-25 हंगामात बेंगळुरू FC साठी 12 गोल केले आहेत, जे की भारतीय खेळाडूंमध्ये सर्वोच्च आहेत। 2005 पासून आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये छेत्रीची कमाल आहे। भारताच्या एकूण 40% गोल्समध्ये छेत्रीचा मोठा वाटा, तर 2021 ते 24 दरम्यान 45% गोल फक्त त्यानेच केले आहेत। छेत्रीच्या पुनरागमनानंतर भारत वर्ल्ड कपसाठी क्वालिफाय करणार का? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा।